मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याची वीज गायब झालेली आहे। तर तांत्रिक बिघाडामुळे वीज गायब झाल्याची माहिती आहे। 7 ते 8 बंगल्यांची वीज गायब झालेली आहे। तर बेसच्या बिघाडामुळे मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये अंधार झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मंत्रालयाच्या समोर जे मंत्र्यांचे बंगले त्याची बत्ती आता गुल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्रालयाच्या समोरील सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा खंडित झालाय। सर्वच बंगल्यांमध्ये आता अंधाराचं साम्राज्य असल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्रालयाच्या समोरील बंगल्यांमध्ये सध्या अंधार झालेला आहे, कारण या ठिकाणची बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याची वीज गायब झाली, तर तांत्रिक बिघाडामुळे वीज गायब झाल्याची माहिती आहे। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट घेऊयात। विनोद, मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याची वीज गायब झालेली आहे। वीज गायब होण्यामागचं कारण काय आहे? नक्की आम्ही यावेळेस मंत्रालयासमोरची जे मंत्र्यांचे बंगले आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की जवळपास तासभर झाला आहे ती वीज बत्ती गुल झाली आहे, वीज गायब झाली आहे। तांत्रिक बिघाडामुळे हे वीज गायब झालं असल्याचं या ठिकाणी मिळत आहे। संपूर्ण बंगल्यामध्ये अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक गोष्ट महत्त्वाची आहे की उन्हाचा वाढता दबाव आणि त्यानंतर वाढत्या विजेची मागणी या अनुषंगाने खाली तांत्रिक बिघाड झाले असल्याचं माहिती बेस्टच्या कर्मचाऱ्याकडून देण्यात आलं आहे। काम तातडीनं सुरू केलं असल्याची या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी नक्की सांगावंसं असं वाटतं की वाढत्या उन्हामुळे विजेचा जो वाढती मागणी आहे त्याला अनुसरून या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती तशी काम करत नसल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे हा चित्र आहे की मंत्र्यांच्या बंगल्यातले जी वीज गेली आहे त्यासाठी यंत्रणा धडपड करतायत। दुसरीकडे हा एक चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज जातात, शेतांमध्ये पिकं असतात परंतु त्यांना योग्यरित्या वीज मिळत नसल्याने त्यांचे पीक करपतात। अशी दोन घटना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाढता उन्हाचा प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जे विजा बंगले आहेत मंत्र्यांचे त्या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 7 ते 8 अपडेट बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।